ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। लवकरच हे आमदार ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये स्वगृही परतणार असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे ते आमदार कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय अधिकचे अपडेट्स मिळतात? उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। समजले आहे की जे शिंदे गटातले 5 ते 6 आमदार असतील ते आता ठाकरेंच्या संपर्कात आलेले आहेत। ते लवकरच शिवसेनेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील। जे 40 आमदार जे ठाकरे गटातनं जेव्हा सोडून गेले होते, मात्र आता त्यातले काही आमदार आहेत ते परत स्वगृही परतणार आहेत। जे ठाकरेंना आता जे मिळालेले यश आहे त्यानुसार असे समजले आहे की ते सगळे आमदार आता स्वगृही परततील। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर शिवसेना शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती साम टीव्हीला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। लवकरच हे आमदार ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये स्वगृही परतणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे ते आमदार आहेत कोण अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती साम टीव्हीला मिळालेली आहे। ते 6 आमदार नेमके कोण आहेत याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान या संदर्भात बारणेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। त्यांच्याकडे काही काम नाही ते अशा प्रकारच्या न्यूज पत्र होतात। अच्छा, काय खरं नाही त्याच्यामध्ये। सर्व आमदार आहेत तुमच्या सोबत? एकदम बरोबर आहे। अच्छा, त्यांच्याकडे काही काम नाही ते अशा प्रकारच्या न्यूज पत्र होतात। अच्छा, काय खरं नाही त्याच्यामध्ये। सर्व आमदार आहेत तुमच्या सोबत? एकदम बरोबर आहे। अच्छा, आपण पाहतोय लोकसभेचे निकाल लागलेले आहेत आणि आता शिंदेंचे आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। शिंदेंचे 5 ते 6 आमदार हे स्वगृही परतणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे।